पण हेडलीचा जड बॉल वापरतोय. जर मी रिक्वेस्ट करतोय ज्या कोणासोबत त्या छोटी छोटी चिमुकले आलेत त्यांना कृपा करून सेफली ठेवा. चला मैदानाच्या आत वळूयात. गोलंदाजी करता निशांत वाघमारे आलेत जे रोहा संघाचं प्रमोशन इथून करतील. आणि यस, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. कॅप्टन लीड करतोय आपल्या संघाला. गोलंदाजीची खरं तर स्वीकारणी इथे केली आहे. आपण पाहताय की पहिलं षटक आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले इथे कुठेच दिसत नाहीये कारण मैदान जे आपलं आहे थोडंसं आखूड मैदान तुम्हाला पाहायला मिळेल की जिथे जसं वानखेडेचा उल्लेख मी बऱ्याचदा करतो, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वानखेडेची एक वेगळी ओळख आहे कारण तिथे फार कमी लांबच्या बाउंड्रीज आहेत. तसंच कदाचित हे मैदान टेनिस बॉल क्रिकेटसाठी थोडंसं कमी बाउंड्रीज लांब इथे तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे त्याचा फायदा फलंदाजांना होतोय. आणि दुपारच्या सत्रात, विशेष करून दुपारच्या सत्रात गोलंदाजांकरता म्हणजेच बॉलर्स करता फार मोठी आव्हानात्मक म्हणजे चॅलेंजिंग फेज असणार आहे. चला आपण वळूयात मैदानाच्या आतमध्ये. रोहा संघ तुम्हाला विनंती आहे हात जोडून, 20च मिनिटं तुमच्याकडे आहे आणि युअर टाइम स्टार्ट्स नाव. इथे बॉल तयार. निशांतचा पहिलाच बॉल, फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक इतक्या दूरवरून का आलोय त्याचं उत्तर पहिल्याच बॉलवर देत असताना इथे पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन. कम ऑन डीजे. थँक्यू. पहिल्याच बॉलवर इथे गडी बाद झाला. अगदी ही मुंबा नगरी, मुंबा देवीच्या नावानं हे शहर वसवलं गेलं आणि तदनंतर आर्थिक चलनतेची जडणघडण या शहरावर बरीचशी डिपेंडंट झाली. आज आपण पाहतो की इट्स अ इकॉनॉमिकल कॅपिटल फॉर अवर इंडिया. बॅकफुटवर जाऊन पंच केलाय, डिफेन्स केलाय. एक सिंगल पॉइंटचा आणि एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्राच्या मधोमध अगदी घेतली जाते. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर हा एक धाव आणि पहिल्याच एका विकेटचं पतन देखील झालंय. इथं आपण वळूयात मैदानाच्या आतमध्ये. निशांत सध्या गोलंदाजी करतायत. रोहा संघासाठी खरं तर फार मोठी ताकद इथे टाकली जाते. आदळलाय चेंडू पायावर, परंतु लेग बिफोर द विकेट इथे नाहीये. हा खरं तर या स्पर्धेचा नियम आहे. या गोष्टीची सूचना म्हणजे आयन एक्सचेंज क्रिकेट प्रीमियर लीगचे जर रूल्स अँड रेग्युलेशन्स जर तुम्ही पाहिले तर त्याची नियमावली आम्ही खरं तर आधीच सगळी प्रस्तुत केली आहे किंवा प्रसारित केली आहे. त्या नियमांच्या आधारावर ही स्पर्धा, 22 नियम आहेत, त्या 22 नियमांच्या आधारावर ही स्पर्धा. इथे पहा अक्षरशः यष्ट्यांचा किस घेऊन गेलाय आणि बेल सुडवल्यात. विकेटचं बदल.
थँक्यू बाजीराव मस्तानी. बाज की नजर और बाजीराव के तलवार पे कभी संदेह नहीं करते, कभी भी मात दे सकती है. कदाचित इथे देखील फलंदाज काय बॅटिंग करतोय. अफलातून स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये मिड विकेटला थोडंसं फंबल जरूर झालं, परंतु बॅकअप दिलं. त्यानंतर पहा तुमच्या आयुष्यात आहे ना थोडीशी पडझड झाल्यानंतर तुम्ही पुनरागम किती वेगानं करताय यावर देखील बऱ्याचशा गोष्टी खरं तर अवलंबून आहेत. पराभवानं किंवा निराशेनं हताश होऊन पुन्हा पुन्हा न जाता न डगमगता पुन्हा एकदा तुमच्या नव्या प्रवासाची सुरुवात, अस्तिता हा आरंभ किंवा अस्तिता प्रारंभ आपण जे म्हणतो, कदाचित ते होणं फार गरजेचं आहे. चांगली गोलंदाजी इथे होते. डॉट बॉलचं एक्झिक्युशन इथे केलं जात आहे. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या पोहोचली आहे 10. सचिन रमेश तेंडुलकर ज्या जर्सी नंबरनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खरं तर त्यांनी भरपूर वेळा ही जर्सी परिधान केली, कदाचित तो आकडा इथे क्रीडांगणावरती. फटका चांगला आहे. मनगडाच्या साह्यानं ताकद जोखली आहे. बॉल चाललाय मिड विकेटच्या बाहेर. चेंडू निघून जाईल 6 धावांसाठी. ठोकलाय आणखीन एक धमाकेदार षटकार. अरे जोश बिश आहे की नाही? प्रत्येक जण त्याच्या त्याच्या कॉर्नर मध्ये बोला भारत माता की, भारत माता की वंदे. हा जोश पाहिजे. तर इथे बॅकफुटवर जाऊन स्लॅप करायचा होता पॉइंट मधून. थोडासा फटका फसला आणि तदनंतर संघाला इथे मात्र रोख लागलेली. धावसंख्या 16 खरं तर जानेवारी महिना आणि 16 जानेवारी 1681 ला, म्हणजे जसं 5 जून 1674 ला रायगडानं पहिला राज्याभिषेक पाहिला, तसाच याच जानेवारी महिन्यात कदाचित रायगडावर त्याची तजबीज देखील सुरू झाली आहे. दुसरा महाराष्ट्राच्या मातीनं राज्याभिषेक जो पाहिला छत्रपती धर्मवीर संभाजीराजांचा 16 जानेवारी 1681, म्हणजे त्या दिवशी देखील सप्तसिंधू सप्तगंगा रायगडावर आल्या आणि महाराष्ट्राच्या मातीनं धारोष्ण इतिहास पुन्हा घडवला. कदाचित मी बऱ्याचदा म्हणतो की शिवचरित्र वाचल्यानंतर आपण खरं तर कुठेतरी त्या शिवजयंती साजऱ्या करतो, डीजे लावतो, नाचतो. हे सगळं करण्यापेक्षा ना छत्रपती शिवराय डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा डोक्यात त्यांच्या विचारांचं वादळ घेऊन जर आपण वाटचाल केली ना, कदाचित प्रवास फार मोठा होणार आहे. इथे निश्चितच धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 16 या अंकावर. गोलंदाज तयार आहे. ओव्हर द विकेट आलाय. बॅकफुटवर जाऊन कट केलाय. बॉल चालाय फ्लाइंग स्लिपमध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. फिल्डर तिथे होते. एक सिंगल मात्र आली आणि सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 या आकड्यावर. हा खेळाडू 2019ला याला रडताना पाहिलं एब्राम डेव्हिलियर्स, कारण साऊथ आफ्रिका ज्यावेळी वर्ल्ड कपमधून बाहेर होत होती, कदाचित त्याच्या कारकिर्दीच्या क्रिकेट कारकिर्दीचा शेवट होत होता आणि अब्राम डेव्हिलियर्सच्या डोळ्यातले ते अश्रू, मॉर्केलच्या डोळ्यातले अश्रू आपण पाहिले. क्रिकेट आहे ना, इट्स अ गेम ऑफ ॲन इमोशन्स. हा एक भावनात्मक खेळ आहे. म्हणून मी बऱ्याचदा म्हणतो की आम्ही क्रिकेट खेळत नाही श्रीनाथ सर, तर आम्ही क्रिकेट जगतो. कारण क्रिकेट हे आमचा फक्त आमच्यासाठी खेळ नाही आहे, तर क्रिकेट आमचा श्वास आहे. आणि कदाचित आज त्या कविता देखील मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन. एंड ऑफ द सेशन, मी ती आणि क्रिकेट. म्हणजे प्रत्येक खेळाडू असतो, त्याची एक दडलेली लव्ह स्टोरी असते आणि तो त्याच्या गर्लफ्रेंडला खोटं सांगून क्रीडांगणावरती येत असतो. कदाचित ती देखील एक कविता, जी एक छोटासा प्रयत्न होता आमच्या टेनिस क्रिकेट समालोचकांचा, ती तुमच्यापर्यंत मी जरूर पोहोचवेन. यानंतरची मॅच जेव्हा सुरू होईल तेव्हा डेफिनेटली संघाची टोटल पोहोचली फक्त 17 या धावसंख्येवर. पूर्ण स्क्वॉड रबालेचा इथून मात्र जातोय. गौरव सध्या विचार करतायत की स्ट्रॅटेजी कशी असणार आहे. प्रथमेश पाटणकर विचार करतायत की पुढच्या मॅचमध्ये कसे स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग केले पाहिजेत. आणि खरं तर हे फार महत्त्वाचा सामना, यानंतरची लढत. एक्स्ट्रा कव्हरला हलक्या हाताने ढकललंय. एक सिंगल इथून मात्र कंप्लीट केली आहे. 1 रन की मदद से कुल स्कोर में इजाफा होता हुआ और टीम का स्कोर जा पहुंचा है 18 रन, 18 ऑन स्कोर कार्ड आफ्टर लॉस ऑफ 2 विकेट्स. महत्वपूर्ण 2 गडी आतापर्यंत बाद झालेत. सुमित शेडगेनं देखील पार्टी बदलली आहे. म्हणजे खरं तर त्याच्यावर देखील आपण चर्चा जरूर करू. नाही, सुमितने मला आधीच सांगितलं, तर ते स्वाभाविक आहे. कारण आता एका रात्रीत जर नेता एका पक्षातून दुसऱ्या पक्षात येऊ शकतो, तर खेळाडूंचं का आपण मनावर घ्यावं. कदाचित सुमित शेडगे मागच्या वर्षी आपण जर पाहिलं तर रबाले डेअर डेव्हिल्सचं प्रतिनिधित्व करत होता. सुमित शेडगे किती खोके. शासंक नजरा सगळ्यांच्या त्याच्याकडे आहेत. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. संघाची टोटल पोहोचली आहे 19 धावा. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. अगेन कॅप्टन प्रगतीपथावर आहे. बॅटची कडा घेऊन बॅटचा फेस हलका ओपन केला आणि एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केली आहे.
With the help of this single, score goes on 20 only after loss of 2 wickets. End of the third over. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 20 या अंकावर आहे. खरं तर आम्ही लहानपणात म्हणजे हाफ चड्डीवर असताना जसा नॅशनल डीडी स्पोर्ट्स आम्ही ऑन करायचो, कारण ग्रामीण भागामध्ये ते ESPN किंवा स्टार स्पोर्ट्स असे चॅनल नव्हते. अँटीना कुठेतरी सेट करायचा आणि श्रीनाथ सर मग तो नॅशनल लावून बसायचा आणि त्या नॅशनलवर जशी इंडिया पाकिस्तानची मॅच असली की वीरेंद्र सेहवागची धुलाई चालू व्हायची पहिल्या 10 ओव्हरसाठी. 20 आकडा आला आणि 20 ऑक्टोबर खरं तर वीरेंद्र सेहवागचा जन्मदिवसाचा आकडा आहे. म्हणजे त्याच्या आवडतीचा पदार्थ खीर आणि मग ती खीर खाल्ल्यानंतर तो क्रीडांगणावरती जायचा आणि तुफान फटकेबाजी फिरोजशाह कोटलावरनं त्याची अनेकदा आपण पाहायचो. खरं तर बऱ्याचशा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या काही आठवणी आहेत. वळूयात मैदानाच्या आतमध्ये. सामना सुरू आहे. एका बाजूला रोहा रायझिंग रेंजर्स आणि त्या विपक्षामध्ये आयन स्पर्श बॅटिंग करते. बॅकफुटवर जाऊन स्लॅश केलाय. स्ट्रोक मध्ये थोडीशी टायमिंगची इम्प्रॉपरनेस जाणवली जरूर आणि फिल्डिंग पहा थोडीशी खराब फिल्डिंग. मी बऱ्याचदा म्हणतो की क्षेत्ररक्षण म्हणजे डार्विन स्टेफन नावाचा जो एक विकेट किपर होता, माफ करा एक खेळाडू होता, त्यानं एक कविता लिहिली की क्षेत्ररक्षण म्हणजे तुमची ताकद आणि ते क्षेत्ररक्षण जर तुम्ही प्रॉपर केलं नाही तर कदाचित तुमच्या प्रतिस्पर्धी संघावरचं जे प्रेशर असतं ते तुम्ही छेदायला सुरुवात करता. इथे न खेळणं पसंत केलं, जज केला बॉल आणि सोडून दिला. अक्षरशः वेल लेफ्ट व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. संघाची टोटल एका आकड्याच्या सहाय्यानं जाऊन पोहोचली 23 या धावसंख्येवर. 23 धावा, 23 ऑन स्कोर कार्ड. या स्पर्धेचा आनंद खरं तर इथून सर्वजण घेत आहेत. चांगले प्रयत्न, एफर्ट्स चांगले होते, परंतु अपयश जरी आलं असलं राज होते त्या क्षेत्रामध्ये. हातातनं झेल सुटला अक्षरशः आणि एकेरी दुहेरी म्हणजे आता कटरनचा खेळ सुरू झालाय की काय असं वाटायला लागलंय. आयन स्पर्शकडनं जे मोठे फटके येणं अपेक्षित आहे ते मात्र इथे येत नाहीत. लेट कट करण्याचा प्रयत्न होता, बॉल कमी वेगानं आलाय. टप्पा गिरने के बाद गेंद की गति जो थी वो धीमी आई और त्याचा प्रेडिक्शन जो है उसका अंदाज जो है वो तय नहीं कर चुके थे. दोनों बल्लेबाज थोड़ा सा स्ट्रगलिंग चालू है और दोनों भी बल्लेबाजों से बहुत ही उम्मीद है टीम आयन स्पर्श को, क्योंकि स्कोर अभी तक 24 पे है, 24 ओनली रन्स ऑन स्कोर कार्ड. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज देखील सज्ज आहे. ओव्हर द विकेट आलाय. हाफ ट्रॅकर होता, स्लॅप केलाय, पूल केलाय, तो ठरलाय डिलाइटफुल. बॉल चाललाय 6 धावांसाठी, ठोकला इथे षटकार. आणि याच षटकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या 30 या आकड्यावर. मुंबई क्रिकेटचा राजा रोहित शर्मा. व्हॉट अ स्ट्रोक यार, सुपर्ब. इट्स अनबिलीवेबल, अविश्वसनीय फलंदाज. चौकाराच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या 34. व्यवस्थापकांना एक विनंती आहे की पाण्याची व्यवस्था आपण करा. दोन्ही स्क्वॉडमध्ये पाण्याची व्यवस्था आपण करायची आहे. वळूयात मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या पोहोचली है 34. बैकफुट पर जाके सेल्फ डिफेंस किया, पंच करने का प्रयास और ये देखो डायरेक्ट हिट भी करने का प्रयास जारी था फील्डर से, लेकिन एक रन यहाँ पर मिलती हुई. टीम की टोटल जाती हुई 35 रन. 35 4 ओवर के बाद 35 ऑन स्कोर कार्ड आफ्टर लॉस ऑफ 2 विकेट. 35 रन कुल स्कोर. सगळेजण निरव शांतता. पूर्वार्ध आहे, फर्स्ट इनिंग आहे, त्यामुळे निश्चितच टार्गेट सेट करतात आयन स्पर्श हा संघ. आयन एक्सचेंज कर, जल्लोष आहे की नाही? बोला गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, मंगल मूर्ती. आणि निश्चितच इथे आपण सर्वांना शुभेच्छा देऊयात. इथे आपण पाहतोय बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हरला. एक सिंगल इथून मात्र अधोरेखित केली जाईल.
संघाची धाव संख्या एका आकड्याच्या सहाय्यानं जाऊन पोहोचली ती 36 ऑन स्कोर कार्ड. 36 धावा ज्या धाव फलकावर आहेत. आणि येस इट्स अ बॅट कट. फलंदाजाला परतावा लागणार आहे. आमचे मित्र समीर पाटील एन्जॉय करतायत ही स्पर्धा मोरोक्कोवरून. तर त्यांच्या वतीनं रबाले संघ आणि संपूर्ण आयन एक्सचेंजला शुभेच्छा आहेत. धन्यवाद समीरजी पाटील. खरं तर ते देखील मिस करतायत या टुर्नामेंटला. आपल्या कंपनीच्या कामानिमित्तानं ते प्रोजेक्टवर रुजू आहेत मोरोक्कोमध्ये आणि तिथून या स्पर्धांचा आनंद खरं तर ते घेत आहेत. थँक्यू समीर पाटील. इथे बॅटची कट आणि बॉल चालला फ्लाइंग स्लिपमध्ये. खेळाडू तिथे तैनात. एक सिंगल जी अधोरेखित केली गेली आणि याच सिंगलच्या सहाय्यानं संघाची टोटल मात्र जाऊन पोहोचते 37 ऑन स्कोर कार्ड. 37 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. यानंतरचा सामना दोन्ही टीमचे कॅप्टन्स IEI चॅम्पियन्स वर्सेस IN स्टार. बोथ टीम कॅप्टन आय रिक्वेस्ट यू टू प्लीज कम फॉर द टॉस. चांगला बॉल त्याला ड्राईव्ह माफ करा फ्लिक केलाय. एक सिंगल इथे आली आहे स्क्वेअर ऑफ द विकेट मधून. याच एका सिंगलच्या मदतीने संघाची टोटल आयन स्पर्श 38 ऑन स्कोर कार्ड आफ्टर लॉस ऑफ 3 विकेट्स. थोडासा खरं तर कमी गतीनं धीम्या गतीनं खेळ सुरू आहे आणि निश्चितच गोलंदाज देखील सज्ज आहे. बॉल तयार ओव्हर दी स्टम्प्स. फटका चांगला आहे. टायमिंग इथे कमकुवत आणि हातातनं झेल सुटलाय. एकच धाव एकच सिंगल. संघाची टोटल 39 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. IEI चॅम्पियन वर्सेस IN स्टार्स. बोथ टीम कॅप्टन दोन्ही संघांचे कर्णधार. बी रेडी फॉर युअर टॉस. गोलंदाज तयार. धीमा गतीने गोलंदाजी होतीये. जरूर बॅकफुटवर जाऊन ऑफ ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू तैनात आहे. एक सिंगल इथून मात्र कंप्लीट केली जाते. या सिंगलच्या सहाय्यानं संघाची टोटल पोहोचली आहे 40 ऑन स्कोर कार्ड. 40 धावा. याच 40 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. प्रथम फलंदाजी ते करतायत. बॅटिंग करत असताना खरं तर इथे थोडीशी निरव शांतता क्रीडांगणाच्या चहूबाजूनं. दिनेश आलेत नवीन गोलंदाज. षटकाचा खेळ संपलाय आतापर्यंत. तो 5 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचा आणि अंतिम षटक. इट्स अ स्लॉग ओव्हर. हे हाणामारीचं षटक आहे आणि निश्चितच आपण क्रीडांगणाच्या दिशेनं बळतोय. 40च धावा फक्त धावफलकावर जोडल्या गेल्यात. आयन स्पर्श. गोलंदाज तयार. बॅकफुटवर जाऊन स्लॅश करण्याचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात एक सिंगल. एका सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या कुल स्कोर में इजाफा. स्कोर जा पहुंचा 41 रन 41 3 विकेट के नुकसान पर. अभी आयन स्पर्श और रोहा टीम के बीच ये मुकाबला जारी है. पहले टॉस जीते हुए रोहा टीम ने गेंदबाजी करने का फैसला किया था. बैट की एज और इस गेंद को थर्ड मैन के क्षेत्र में फील्ड करते हुए एक सिंगल यहां से और जुड़ता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 42 रन 42 ऑन स्कोर कार्ड. टॉस होतोय. मागच्या वर्षीचे चॅम्पियन IEI चॅम्पियन वर्सेस टीम IN स्टार. इट्स अ बिग फाइट इन बिटवीन 2 कॅप्टन्स. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आमच्या सोबत आहेत. आपण चला बाईट देखील घेऊयात त्यांची. माझ्या सोबत खरं तर IEI टीमचे चॅम्पियन टीमचे कॅप्टन देखील आहेत. अक्षय विजय शिंदे आणि IN अँथनी माझ्या सोबत जोडले गेलेत. हेमंत सर आणि सक्सेना सर आमच्या सोबत आहेत. आपण पाहतायत आयन एक्सचेंज प्रीमियर लीग आणि इथे टॉस संपन्न केला जाईल. येस सकाळचं सत्र आहे. चला कॉल देतील संधी देत आहेत आयन स्टार्स. यस इट्स अ 5 रुपीज कॉइन हेड एंड टेल. सक्सेना सर यहाँ पर टॉस कर रहे हैं. हेड इज द कॉल एंड इट्स हेड. टॉस वोन बाय टीम आयन स्टार्स. कांग्रेट्स आयन स्टार्स. एंथनी मेरे साथ जुड़ चुके हैं. एंथनी क्या कहेंगे? 5वां मुकाबला है. सामने बहुत बड़ी टीम है पर क्रिकेट में ऐसा कोई रहता नहीं कि कोई बड़ा प्लेयर और कोई छोटा प्लेयर. एग्जीक्यूशन प्रॉपर करना, ऑन टाइम जो परफॉर्मेंस देगा उसको रिजल्ट्स मिलेंगे. क्या कहना है? डिसीजन क्या रहेगा? We're going to bat first. Actually, we know the huge team is in front of us.
but still we are bit prepared and will give our 100%. Thank you very much. अक्षयकडे जाऊयात. अक्षय, दुजोरा द्यायचा या गोष्टीला त्यांनी निर्णय घेतला बॅटिंग करण्याचा. बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॉलिंग करण्याचा निर्णय तुम्हाला बॅटिंग करायची आहे. खरं तर ती ताकद आहे तुमची. काय म्हणशील एकंदरीत हे मैदान, फलंदाजी करायची आहे, आता काही निर्णय घ्यायला तुम्हाला चॉईस नाही कारण टॉस तर जिंकलाय आयर्न स्टार संघानं. काय म्हणशील, काय मनसुबे आहेत मनामध्ये? ना एनी लास्ट इयर जेवढे पण आम्ही मॅच जिंकलो आणि फायनल जिंकलो तर सगळे टॉस मी ॲक्च्युली हरलेलो आणि मी आय वुड लव्ह टू फील्ड फर्स्ट बट मला सेकंड बॅटिंग आणि म्हणजे चेस करायला आवडतं आम्हाला, पण आता जसं टॉस अनफॉर्च्युनेटली टॉसवर आहे. येस, डेफिनेटली. अक्षय, मागच्या वर्षी देखील आपण पाहिलं की शेवटच्या षटकात तुम्ही धावा डिफेंड केल्या होत्या, म्हणजे पहिली बॅटिंग तुम्ही केली होती. परंतु आयर्न स्टार्स देखील एक ताकदवार संघ आहे आणि चॅलेंज तुम्हाला जरूर असणार आहे. तुम्हाला फाईट ते जरूर देणार. एक तगडा मुकाबला जरूर आपल्याला पाहायला मिळणार. विश यू ऑल द बेस्ट टू बोथ ऑफ टीम. शो द गुड गेम. आणि वळूयात आपण इथे एकंदरीत टोटल स्कोर ऑफ टीम आयर्न स्पर्श 51 रन नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. 51 धाव संख्येचा टार्गेट, 51 रनों का टार्गेट सामने है. रोहा राइजिंग रेंजर्स 51 नाउ रिक्वायर्ड टू विन दिस मैच इन 36 बॉल्स. चला, मी विनंती करतो की रिक्वेस्ट यू टू टीम आयर्न स्पर्श, आपलं क्षेत्ररक्षण आपण लवकरात लवकर लावाल. थँक्यू. करायची आहे. 20 मिनिटांमध्ये सामना संपवायचा आहे. लवकरात लवकर तुमची फिल्डिंग प्लॅन करून घ्या. नवीन बॉल. सहा ओव्हरमध्ये 51 रन चेस करायचे. सामना लवकरात लवकर सुरुवात करायचा आहे. फिल्डिंग लावून घ्या. प्रशांत सुधार आपल्या संघाचा पहिला षटक घेऊन येताना. पहिला बॉल, 1 रन. एक्कावन्न रनचा टार्गेट आहे या ठिकाणी. अंपायर निर्णय घेत आहेत की रनआउट आहे का. अंपायर डिसिजन प्लीज.
लेग बाय. ओके. बॅट. षटकातील दुसरा चेंडू आणि एक्स्ट्रा धाव. वाईट बॉल. धाव संख्या 2. प्रशांत दुसरा चेंडू घेऊन येताना टोलवायचा प्रयत्न आणि हा गारद झालेला आहे. 2 बॉल 2 रन. फटका मारण्याचा प्रयत्न पण डॉट बॉल. एक रन. दुसऱ्या रनाचा प्रयत्न नाही. पूर्णपणे धावसंख्या झालेली आहे 3. हॅलो, एक सूचना आहे सगळ्यांकरता. आता ही खेळाडूंकरता नाही, सगळ्यांकरता आहे की जेवणाची व्यवस्था आपण सुरू केली है. तो खाना स्टार्ट हो चुका है, आप आस्वाद ले सकते हैं. थँक्यू. उत्कृष्ट असा फटका आणि त्याच उत्कृष्टरित्या अडवलेला आणि 1 रन. धावसंख्या 4. पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू या ठिकाणी. टोलवायचा प्रयत्न परत हुकलेला आहे आणि हा षटक समाप्त. पहिल्या षटकाचा अखेरीस धावसंख्या 4. 51 रनचं टार्गेट आहे या ठिकाणी. हॅलो, एका षटका अखेर धाव पालकावर धावा लागल्यात 4. बिनबाद 4 धावा. 51 धावांचा पाठलाग करताना रोहा रायझिंग स्टार संघ इथे मैदानावर दिसत आहे. निशांत त्याच्या बॅटमधून आलेला फटका. निश्चितच 1 धावेवर समाधान. धावसंख्या 1 ने वाढ. धावसंख्या होती 5. निश्चितच इथे बॉलरला दंडित करताना पंच. एक अवांतर धाव फलकावर लागताना उत्कृष्ट असा गोलंदाजीचा नमुना आपल्याला इथे पाहायला मिळतोय. लंच सगळ्यांसाठी चालू झालेला आहे. लंच घेऊ शकताय तुम्ही. सगळ्यांना एकच विनंती आहे, फक्त कचरा करू नका ग्राउंडमध्ये. आपल्या आजूबाजूला डस्टबिनची व्यवस्था केली गेलेली आहे. कृपया करून जे पण काही लेफ्ट ओव्हर असेल कृपया करून ते डस्टबिनमध्ये टाकावे आणि आपण ग्राउंड स्वच्छ ठेवा. धाव संख्या होते ती 8. दुसरं षटक प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. गोलंदाजी मार्कवर. अभिजित जाधव बॅटची कडा घेऊन
यशरक्षक हातात चेंडू स्थिरावतोय, पण निश्चित एक धाव मिळते इथे. धावसंख्येत 1 ने वाढ. धाव पळकावर धावा लागत 9. काहीशी संत अशी सुरुवात मानावी लागेल रोहा रायझिंग स्टार संघाची. अद्यापपर्यंत एकही मोठा फटका त्यांच्या बॅटमधून आलेला नाही. जरूर हवेत मारण्याचा प्रयत्न. निश्चितच रनआउटच्या स्वरूपात दिनेश इथे बाद होताना. दुसऱ्या धावेचा मोह त्याला आवरता आला नाही. रोहा रायझिंग स्टार संघाला मोठा हादरा दिनेशच्या स्वरूपात. दिनेशची जागा सांभाळण्यासाठी आलेला आहे संघाचा व्हाईस कॅप्टन प्रतीक चावरेकर. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल अभिजित जाधव याची. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. निश्चितच उत्कृष्ट फिल्डिंग. 2 धावा रोखण्यात यशस्वी. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या होती 12. 2 षटका 4 धावा. चुकीची दुरुस्ती. धावसंख्येत 4 ने वाढ. उत्कृष्ट फटका निशांताच्या बॅटमधून. धावसंख्या होते ती 14. उत्कृष्ट फटका हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता निशांत्याचा आणि निश्चितच 4 धावा मिळून गेल्या संघाला. 2 षटका अखेर. धावसंख्या होते ती 14. अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक आणि गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय श्रेयस. स्ट्राईकला असेल तो प्रतीक रोहा रायझिंग स्टार संघाचा व्हाईस कॅप्टन. एक जबाबदारीची खेळी पार पाडावी लागेल त्याला इथे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. निश्चित इथे 1 धाव मिळते. 15. तिसरी चालू झाली. पहिला एकच बॉल झाला. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. निर्धाव चेंडू. हॅलो. बॅकफूटवर जाऊन स्क्वेअर कट करायचा होता त्यामुळे इथे एक सिंगल आली फक्त आणि त्याच सिंगलच्या सहाय्यानं संघाची टोटल पोहोचली आहे 16 या धावसंख्येवर. गोलंदाजी करतायत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. फुलटॉस होता पाठवलाय लॉंग ऑन मध्ये. प्रोटेक्शन तैनात आहे आणि इथे झेल टिपली आहे. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. इथे विकेटचं झालंय पतन. तुम्ही पाहतायत आयन एक्सचेंज प्रीमियर लीग. देश विदेशातून या स्पर्धेला एन्जॉय करतायत बरेचसे जण. इंटरनॅशनल बिझनेस निमित्तानं बिझनेस टूरवर बरेच जण आहेत. ते देखील या स्पर्धेचा आनंद घेत असताना इथे 51 धावसंख्येची गरज आहे आणि त्याचा पाठलाग करत असताना 16 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्यात. चेंडूंचा खेळ संपला आतापर्यंत तो 2. हा 2 बाकी आहेत. 4 चेंडूंचा खेळ संपलाय.
चला वळूयात आपण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. षटकातला पुढचा बॉल. इथे पहा स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल चाललाय मुख्य समालोचन कक्षाला मानवंदना देत असताना ठोकलाय. अत्यंत दर्जेदार स्ट्रोक. चौकार. याच चौकाराच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या 20 या अंकावर जाऊन पोहोचली आहे. गोलंदाजी करतायत आयन स्पर्श हा संघ. श्रेयस ग्लान्सिंग ऍक्शन आणि ज्या वेगानं पाठवलाय बॉल. व्हॉट अ स्ट्रोक. 4 धावा. चौकार. आज खरं तर जे खेळाडू आहेत त्या खेळाडूंनी जेवण केलं नाही पाहिजे. म्हणजे हलका आहार त्यांनी आज घेतला पाहिजे. शरीर हलकं ठेवलं पाहिजे जेणेकरून त्यांना त्यांच्या शरीराची जी हालचाल आहे ती फास्ट करता येईल. आणि आपण पाहतो की मी विराट कोहलीचं उदाहरण प्रत्येक वेळी देत असतो की प्युअर व्हेजिटेरियन विदाऊट अनियन गार्लिक. आणि स्वतःच्या फिटनेस बॉडीची इतकी मेंटेन केली आहे की त्या खेळाडूचं जे स्टॅमिना आहे किंवा त्या खेळाडूचं जे पोटेन्शियल आहे इट्स अ हॅट्स ऑफ. म्हणजे जगाला हेवा वाटावा असं स्वतःचं एक त्यांनी ब्रँड निर्माण केला आहे. कदाचित त्यामागे फार मोठा त्याग आहे किंवा त्यामागे फार मोठी मेहनत आहे. मेहनतीशिवाय काहीच नाही. इथे गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट आलाय. फटका चांगला आहे. अक्षरशः बॉल पाठवलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. चेंडू निघून जाईल 6 धावांसाठी. ठोकला इथे विस्फोटक शॉट. सेट. षटकार. थँक्यू. असं वाटलं की ISPL मध्ये पोचलो की काय. डीजे जॉकीचं कौतुक इथे करावं लागेल. यानंतरची जी लढत आहे IAI चॅम्पियन आणि आयन स्टार दोन्ही संघांचे कॅप्टन आपला स्क्वॉड घेऊन आपण तयारीत राहा. इथे व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. संघाची धावसंख्या 31 या अंकावर जाऊन पोहोचले. 31. विजयाकरता अजूनही 20 धावांची गरज आहे. पॉकेटचा वापर करतोय फलंदाज. पॉपिंग क्रीज वापरतायत परंतु लेग स्टिकच्या बाहेर बॉल आहे त्यामुळे पंच इशारा करतायत. संघाची टोटल 32 वर गेली आहे. हेमंत सर खरं तर ग्रामीण भागामध्ये पोरं अशी बॅट घेऊन दिसली किंवा ट्रॅक सूट घालून दिसली की लोक म्हणायचे अरे हे उसाट कुठं चाललेत. परंतु आता इतकं या खेळामध्ये देखील प्रोफेशनलिझम आलं की ICC ची नजर होती की लाखो खेळाडू जरी लेदर क्रिकेट खेळत असले तरी भारताची लोकसंख्या साधारण 130-140 करोड पार झाली आहे. आणि करोडो खेळाडू आहेत की जे टेनिस बॉल क्रिकेट खेळतात. म्हणून ICCनंच एक टॅलेंट टीम तैनात केली ज्यांनी टेनिस बॉल क्रिकेटमधला टॅलेंट शोधण्याकरता ISPL नावाची संकल्पना खरं तर आणली. आणि एका खेळाडूची बोली म्हणजे माझ्याच विभागातला खेळाडू आहे प्रथमेश ठाकरे. त्याची यंदाच्या हंगामात खेळण्याची बोली ती 11 की 12 लाख रुपये. म्हणजे त्याला एका महिन्याचे खेळण्याचे भिवंडीच्या ग्रामीण भागातला तो पोरगा आहे आणि त्याला एका महिन्याचे खेळण्याचे 12 लाख रुपये ISPL देणार आहे. तिथे उच्चांक गाठलेली रक्कम 32 लाख रुपये. म्हणजे एक खेळाडूला 32 लाख. फक्त 27 ते 26 दिवसाची ती स्पर्धा आहे आणि 32 लाख रुपये. म्हणजे कमालीचा वेग आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील पैशाचा आलेला आहे. त्यामुळे जर तुम्ही या गोष्टी करतायत तर इफ यू शो द प्रोफेशनलिझम देन डेफिनेटली तुम्हाला सक्सेस जरूर मिळेल. परंतु मेहनतीची जोड त्याला मिळणं फार गरजेचं आहे. येस भरपूर तुम्हाला संधी आहेत आता. इथे मात्र संघाची टोटल पोहोचली आहे 35 या धावसंख्येवर. 35 धावा. इथे गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. फटका चांगला आहे. इथे पाठवलाय मिड विकेटला. बॉल चाललाय 6 धावांसाठी. रोह्याचा हा सुपरस्टार आज दहाडतोय मैदानाच्या आतमध्ये. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. षटकार. करेंगे सबका स्वागत. याच षटकाराच्या मदतीनं 41 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. विजयाकरता 10 धावांची गरज आहे. तिकडे दंड ठोपतून तयार आहेत आयन स्पर्श, आयन चॅम्पियन. त्यानंतर इथे पहा काय फटका खेचलाय.
बॅटन पॅड मधून रोहित शर्मा स्टाईल बॉल चाललाय लॉंग लेगच्या बाहेर. इथे अत्यंत विस्फोटक इनिंग खेळत असताना काय बॅटिंग करतोय, दमदार स्ट्रोक. रोह्याच्या मातीतलाच अर्थात रायगडातील हा वाघ इथे दहाडतोय. षटकाराच्या मदतीनं संघाची टोटल पोहोचली आहे 47 वर. निशांत वाघमारे हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घातलाय अक्षरशः. मी बऱ्याचदा म्हणतो की रायगड ही एक ऐतिहासिक भूमी आहे आणि छत्रपतींच्या पूर्ण कर्मभूमीनं, खरं तर छत्रपतींची पूर्ण कर्मभूमी ज्या मातीच्या पदस्पर्शावर गेली तीच रायगडाची भूमी आहे. इथे पहा पुन्हा एकदा बॅटन पॅड मधून फ्लिक केलाय बॉल चला बॅक ऑफ दी स्टम्प्स. इथे बॅकवर्ड लेग स्लिप मधून एक सिंगल कन्वर्ट केली आहे. संघाची टोटल पोहोचली आहे 48 या धावसंख्येवर. एकदा खरं तर महाराज एका दक्षिण मोहिमेवर होते आणि ज्यावेळी महाराज गोवळकोंड्याला पोहोचले हेमंत सर, त्यावेळी खरं तर त्या गोवळकोंड्याच्या कुतुबशानं सांगितलं की माझ्याकडे एवढे हत्ती आहेत. त्यावेळी छत्रपतींनी त्याला प्रत्युत्तर दिलं की माझ्याकडे हत्तीसारखी माणसं आहेत. त्यावेळी ते कुतुबशाह हसले. मग महाराजांनी इशारा केला येसाजी कंकला, एक हत्ती मैदानात आला आणि येसाजी कंक देखील मैदानात आले. अगदी त्या हत्तीच्या सोंडेत येसाजी कंकांना वर फेकलं, परंतु तितक्या चपळाईने ते खाली येऊन हत्तीची सोंड कापली आणि हत्ती दारातीर्थी पडला. असे खरं तर मर्द मराठे मावळे या रायगडाच्या भूमीत निर्माण झाले. इथे त्रिफळाचीच झालाय. चोख प्रत्युत्तर जरूर दिलं परंतु उशीर झाला. इथे मात्र फलंदाजाला परतावं लागतंय. 48 या धावसंख्येवर गडी बाद झालाय. तुमचं भौतिक शास्त्र आहे ना, त्याचा अभ्यास तुम्ही चांगला केलेला असला तर क्रिकेट तुम्हाला चांगलं खेळता येईल. आता पहा बॉल शूट झाला, खाली राहिला. चेंडूच्या उंचीचा अभ्यास फलंदाजाला करता आला नाही, म्हणून फलंदाजाला इथून मात्र परतीचा प्रवास करावा लागतोय. इथे संघाची धावसंख्या 48 वर आहे. 48 ऑन स्कोर कार्ड. 48 धावा ज्या खरं तर धावफलकावर जोडल्या गेल्या. हेमंत सर, आपण चर्चा करत होतो छत्रपती शिवरायांविषयी आणि मी एक गोष्ट अभिमानानं सांगेन, एक माझं ऑब्झर्वेशन की आमच्या इंटरनॅशनल डिपार्टमेंटचे जे हेड आहेत आदरणीय पठारे साहेब, त्यांच्या केबिनमध्ये जरी तुम्ही कधी गेलात तर त्यांचं, आणि तुमच्या केबिनमध्ये देखील आहे, म्हणजे हे आपलं खरं तर स्फूर्तीस्थान आहे की छत्रपती शिवरायांनी जी आपल्याला ओळख दिली आहे त्याचं एक्झिक्युशन करणं, त्यांच्या विचारांच्यावर आपण पदक्रमण करणं हे खरं तर फार महत्त्वाची बाब आहे आणि निश्चितच सलाम आहे. इथे जाऊयात. सामना जवळजवळ नजीक आलाय. म्हणजे रोहा रायझिंग रेंजर्सचे त्यांनी कंबर कसली आहे. इथे फटका चांगला आहे. हलक्या हाताने बॅकफुटवर जाऊन पंच केला. एक सिंगल इथून मात्र कंप्लीट झाली आणि याच सिंगलच्या मदतीने संघाची टोटल जी जाऊन पोहोचली आहे 49 ऑन स्कोर कार्ड. शेवटचे 2 चेंडू अजूनही शेवटच्या 2 धावा अजूनही शेष आहेत. विजयापासून रोहाकर मात्र 2 धावा दूर आहेत. सगळ्यांच्या नजरा या मॅच कडे देखील लागल्यात. फटका चांगला आहे. टायमिंग देखील प्रॉपर आहे. बॅटचा साऊंड वॉट अनबिलिव्हेबल एफर्ट्स. खूप चांगले प्रयत्न. सलाम आहे खरं तर अशा खेळाडूंना जे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, पहा प्रतिस्पर्धी संघानं देखील जिथे टाळ्या वाजवल्या, कदाचित ही ओळख असते एका चांगल्या खेळाडूची. सामना संपलाय. मॅच जिंकली आहे ती रोहा संघानं, कारण 51 धावसंख्येचं टार्गेट होतं. रोहा संघ तुम्हाला मनापासून तुमचं अभिनंदन. आणि इथे तुम्ही पुढे आलात तरी चालेल, कारण फोटो थँक्यू. एक 10 ते 15 मिनिटांचा ब्रेक आहे. आपल्याला सर्वांना भोजनाची व्यवस्था म्हणजे लंच ब्रेक आपण थोडासा घेऊयात. सर्वजण प्रतीक्षेत आहेत. मी सगळ्यांना विनंती करेन की कृपा करून आपण आपलं भोजन करून ओके मॅच चालू राहतील, कारण मोमेंटम तुटू नये हा खरं तर पंचांचा देखील इट्स अ सेकंड लॉ ऑफ न्यूटन की मोमेंटम तुमचा कॉन्स्टंट ठेवला तरच त्या गोष्टीची जी स्टॅबिलिटी आहे ती कायम राहते. म्हणून पंचांनी एक चांगला निर्णय घेतलाय. चला IAI चॅम्पियन आणि त्या विपक्षामध्ये आयन स्टार्स दोन्ही संघांचे 12th मॅन इथं पाहिजेत. अन्यथा आयन चॅम्पियन तुम्हाला तर 10ची पेनल्टी देणार जर इथं 12th मॅन नसला. मी 12th मॅन आहेच, पण आता निपक्षपातीपणे कुठल्याही प्रकारची बाजू न घेता दोन्ही संघांना रिक्वेस्ट आहे इथे तुमचा 12th मॅन इथे पाहिजे, अनिवार्य असेल. चलो मजाक में अब्दुल रजाक होते ही रहेगा, लेकिन ये भी जरूरी है, हंसी मजाक थोड़ा बहुत. इथे फोटो सेशन देखील होतोय. अक्षय शिंदे जो प्रमोट करतोय IAI चॅम्पियनला, अँथनी जे प्रमोट करतायत खरं तर आयन स्टार्स या संघाला. दोन्ही संघांचा स्क्वाड क्रीडांगणावरती तुम्ही पाहताय.
सर्व प्रेक्षकांनी. आता कदाचित ऑनलाईन व्ह्युअरची संख्या देखील वाढेल, कारण हा सामना पाहण्याकडे सगळ्यांच्या नजर आहेत. मॅच नंबर 4 आमचे मॅचचे पंच बने सर शिवाजी पार्कचे, तदनंतर सन्माननीय मनोज सर आणि मंदार सर. तर बने सर सर्वांना